नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचं जे पहिलं प्रकरण जे राहिलं आहे त्यामधला आपण आज शेवटचा टॉपिक जो राहिला आहे तो कवर करणार आहे. त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांचं ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर शेवटचं जे ॲडॅप्टेशन आहे ते ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. आता ब्लेंडिंग शब्दाचा अर्थ काय होतो आहे? ब्लेंड म्हणजे मिक्स करणे. ब्लेंड म्हणतो ना आपण, ब्लेंडिंग मिक्स करणे. तर कसं मिक्स होणे? विथ दी सराउंडिंग्स, त्याच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये काय होणे? मिक्स होणे. तर यालाच काय म्हणतो आपण? हे ब्लेंडिंग. तर आता काय सभोवतालच्या वातावरणामध्ये कसं मिक्स व्हायचं आहे, तर त्याविषयी कोणतं अनुकूलन झालं असेल प्राण्यामध्ये, तर आता ते आपण बघणार आहोत. तर बघा, वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज. आता बघा, आपण सहजासहजी इझिली म्हणजे म्हटलं ना, कॅनॉट इझिली स्पॉट, आपण सहजासहजी बघू शकत नाही काय? कलरफुल बटरफ्लायज. बटरफ्लायज म्हणजे काय? फुलपाखरू जे कलरफुल असतो तो आपल्याला सहजासहजी दिसत नाही. किंवा लिझार्ड्स, सरडा असतो ना, रंग बदलणारा सरडा. अँड ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा, जो गवतावर असतो तर तो हिरव्या रंगाचा असतो आणि हिरव्याच गवतावर बसलेला असल्यामुळे तो आपल्याला लवकर ओळखता येत नाही. लिझार्ड पण तसंच आहे. दे गेट कॅमोफ्लेज ॲमिड्स ग्रासेस. आणि मग ते काय होतात त्यामध्ये? दे गेट्स कॅमोफ्लेज म्हणजे काय होतात त्यामध्ये? कलर चेंज होऊन जातो. तो जसं ज्या त्यांच्या सभोवतालचा जो कलर असेल त्यासारखा त्यांचा स्वतःचा कलर काय होतो? तो चेंजेस होतो. ॲमिड्स ग्रासेस किंवा मग पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लिव्स, फ्लावर यांच्यासारखा जो कलर असेल त्या कलरमध्ये ते हे प्राणी काय होतात? मिक्स होतात. दॅट इज बिकॉज देअर कलर ब्लेंड्स विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. आणि कशामुळं आपल्याला ते लवकर ओळखू येत नाही? बिकॉज ऑफ इट्स कलर्स, दीज आर दी ब्लेंड्स विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. आणि त्याच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्यामध्ये काय होतं? त्यांचा कलर हा मिक्स होतो. आता चेंजेस दॅट टेक प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑर्गॅनिझम. आता हे जे प्राणी आहे तर यामध्ये काय होतात? काही चेंजेस होतात. दॅट टेक प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स, त्यांच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये. आणि लाईफ प्रोसेस, त्यांचे जे लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? जीवन प्रक्रिया. कशाच्या? सजीवांच्या जीवन प्रक्रियामध्ये काय होतात? चेंजेस होतात. आणि त्यांच्या व्हेरियस ऑर्गन्स अवयवामध्ये पण काय होतात? काही चेंजेस झालेले असतात. दॅट एनेबल देम टू लाईव्ह. आणि मग हेच जो बदल झाला आहे त्यांच्या ऑर्गन्समध्ये असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियामध्ये असतील तर दीज आर एनेबल देम लाईव्ह. आणि मग तो काय करतो? त्यांना प्रोत्साहित करतो. कशासाठी? जगण्यासाठी. लाईव्ह, फीड, अन्नासाठी. नंतर रिप्रोड्यूस म्हणजे नवीन सजीव तयार करणे. टू परपेट्युएट देमसेल्स. आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ते काय होतं? टिकतं. अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज. आणि अजून काय? तर संरक्षण करणे त्यांचं. कशापासून? फ्रॉम देअर एनिमीज म्हणजे त्यांच्या शत्रूपासून काय करतं? त्यांचं संरक्षण करत असतं हे झालेले चेंजेस. तर इन स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन्स आर कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन्स. आता बघा, हे त्यांचं जे हॅबिटॅट आहे, हॅबिटॅट म्हणजे काय? मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. काय? राहण्याचं ठिकाण. याला काय म्हणतो? हॅबिटॅट. तर डिपेंडिंग अपॉन दी हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन्स आर कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. यालाच काय म्हणतो आपण? अनुकूलन असं म्हणतो. तर पुढे ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. आता सडन प्रोसेस म्हणजे लवकर होणारी प्रक्रिया. तर ॲडॅप्टेशन जे अनुकूलन हे लवकर होणारी प्रक्रिया नाही, तर इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही सतत होणारी आणि फार काळ घेणारी. डिफरन्सेस इन स्ट्रक्चर ऑफ अपीरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो आर ॲडॅप्टेशन दॅट ऑकर अकॉर्डिंग टू दी प्रेव्हेलिंग कंडिशन्स. आणि सांगितलं आहे का ॲडॅप्टेशन म्हणजेच काय? आज जे चेंजेस आहे कोणता? आजकालचा प्रेझेंट असणारा ॲनिमल आणि काही किती वर्ष सांगितले? थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो, हजारो वर्षापूर्वीच्या ॲनिमल्समध्ये काय झालेत? काही चेंजेस झालेत. आणि यालाच काय म्हटलं आहे? इट इज नोन ॲज दी ॲडॅप्टेशन्स. तर इट इज आवर ड्युटी टू कॉन्झर्व दिस डायव्हर्सिटी. मग हे काय आपलं
ड्युटी म्हणजे कर्तव्य, काय कन्झर्व म्हणजे संवर्धन करणे या जैवविविधतेचं, डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आता एक शास्त्रज्ञांची एक थेअरी दिली, ती डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन्स. तर काय सांगितलं बघा, चार्ल्स डार्विन नाव लक्षात ठेवा या शास्त्रज्ञाचं, ग्रेट सायंटिस्ट आहे चार्ल्स डार्विन. अ बायोलॉजिस्ट म्हणजे काय, जीवशास्त्रज्ञ. स्टडीड न्युमेरस टाईप ऑफ प्लांट्स, त्याने कशाचा अभ्यास केला आहे, स्टडीड म्हणजे अभ्यास केला कशाचा, न्युमेरस टाईप्स ऑफ दी प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याने वेगवेगळ्या बऱ्याचशा प्रजातीचा, वनस्पतीच्या प्रजाती आणि प्राण्यांच्या प्रजातीचा अभ्यास केला आणि सजेस्टेड दॅट, आणि त्याने सल्ला दिला आहे काय, ओनली दोज ऑर्गॅनिझम आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देमसेल्व्स टू चेंजिंग एन्व्हायरमेंट्स. त्याने काय सांगितलं आहे का, जे प्राण्यांना बदललेल्या परिस्थितीनुसार, बदललेल्या वातावरणानुसार त्यामध्ये काही स्वतःमध्ये काही बदल करून घेतलेत, तेच काय झाले यामध्ये जगले. दिस इज कॉल्ड ॲज दी थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. आणि यालाच काय म्हणतात, थेअरी ऑफ दी सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट असेल, जो ऑर्गॅनिझम त्या वातावरणात जगण्यासाठी, तोच काय होईल, तो जगेल. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आणि यालाच काय म्हणतात, डार्विनचं पहिलं तत्त्व असं म्हणतात. म्हणजेच वाक्याचा जर अर्थ जर बघितला पूर्ण पॅराग्राफचा, तर काय सांगतोय का, ज्या प्राण्यामध्ये काही जे बदल झाले असतील, तर हे जे बदल आहे, तर ते बदल त्यांना जर क्लायमेट जर चेंज होत असेल आणि त्यामध्ये जर ते जगले, ते त्या बदलानुसार बदल जर आणि त्या वातावरणाला जर अनुकूल असतील आणि ते जर जगले, तर म्हणजेच ते काय झाले, त्या वातावरणाला ते फिट झाले. म्हणजेच काय, दिस आर दी सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. आता इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक. आता एखादा सजीव हा बॉर्न म्हणजे जन्मणे, विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक, नवीन अशी जे वैशिष्ट्य आहे, जे त्याला फायदेशीर असणार आहे, बेनिफिशियल म्हणजे, अँड इज एबल टू सर्व, आणि त्यामध्ये पात्रता आहे कोणती, जगण्याची. दिस चेंज इज प्रिझर्व इन दी नेक्स्ट जनरेशन. आणि हा जो चेंज आहे तो काय केला जातो, प्रिझर्व म्हणजे संवर्धित केला जातो कुठं, इन टू दी नेक्स्ट जनरेशन, पुढच्या पिढीमध्ये तो काय केला जातो, प्रिझर्व संवर्धित केला जातो. दिस डार्विन सेकंड प्रिन्सिपल. आणि यालाच काय म्हटलं, डार्विनचा दुसरा तत्व असं म्हटलं. अँड इट इज कॉल्ड ॲज दी नॅचरल सिलेक्शन. आणि यालाच काय म्हटलं, नॅचरल सिलेक्शन. पहिलं जे प्रिन्सिपल आहे तो आहे सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट आणि दुसरं आहे नॅचरल सिलेक्शन. अशा पद्धतीने त्याने दोन प्रिन्सिपल आपल्याला सांगितले, कोणी, चार्ल्स डार्विनने. ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आता क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता पुढं शेवटचं पेज आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायचं आहे. या प्रकरणाचा शेवटचा टॉपिक आहे सजीवांचं वर्गीकरण. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, प्रकरणाचं टॉपिक आपण जर बघितलं असेल, व्यवस्थित जर वाचलं, तर दोन प्रकारामध्ये तो प्रकरण विभागलं आहे. एक पहिलं ॲडॅप्टेशन आणि दुसरं आहे क्लासिफिकेशन. आता दुसरा जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन. आता प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये इट इज डिफिकल्ट टू स्टडी रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट दी सेम टाईम. एकाच वेळेस आपण एवढ्या मोठ्या प्रजातीच्या प्राण्यांच्या असतील किंवा वनस्पतीच्या असतील, तर एवढ्या विविधतेचा आपण एका वेळेस अभ्यास करू शकत नाही, तर तो अभ्यास करणं अवघड आहे. सो क्लासिफिकेशन हेल्प टू दिस रिस्पेक्ट. मग यासाठी अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, काही क्लासिफिकेशन इथं गरजेचे आहे. आता डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज अ डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि मग बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, या प्लांटचं आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं आहे अकॉर्डिंग टू डिफरंट क्रायटेरिया. त्यांनी वेगवेगळे असे क्रायटेरिया कन्सिडर केले आणि त्यांनी त्यांच्या परीनं ते काय केलेत, क्लासिफाय केलेत. आता यामध्ये प्लॅन्ट हायरची इज अ फॉर्म इन अ क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ किंगडम ॲनिमला ऑर ए किंगडम प्लॅन्टा. आता पहिले दोन मेन प्रकार त्यांनी काय क्लासिफाय केले, तर किंगडम ॲनिमला आणि किंगडम प्लॅन्टा. तर ॲनिमलमध्ये सगळे ॲनिमल जे ते यामध्ये येतात आणि सगळे प्लॅन्ट्स हे किंगडम प्लॅन्टामध्ये, असे दोन संघ. किंगडम म्हणजेच काय, संघ. तर यामध्ये काय केलं, त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं आहे. आता
फर्दर ग्रुप्स आणि नंतर मग या 2 किंगडमचे नंतर काय केले, काही ग्रुप्स केले आणि त्याचे परत त्या ग्रुपचे परत काय केले, काही सब ग्रुप्स केलेत. आता आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलरिटीज. आता हे जे ग्रुप त्यांनी पाडलेत हे कशावर अवलंबून आहे, इट इज डिपेंडिंग अपॉन दी बेसिक सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. त्यामध्ये कोणकोणत्या समानता आहे आणि कोणकोणते डिफरन्सेस म्हणजे फरक आहे. दिस इज कॉल्ड ॲज हायरार्की ऑफ दी क्लासिफिकेशन. तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी क्लासिफाय केलेत. तर सांगितलं आहे तर 2 प्रकार लक्षात ठेवा, किंगडम ॲनिमलिया अँड किंगडम प्लांटा. नंतर फर्दर दे आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स अँड अगेन दे आर क्लासिफाईड इन टू दी सब ग्रुप्स. आता काही फायलम जे आहेत ती काही या चार्टमध्ये दाखवलेत. पहिला किंगडम जो आहे तो प्लांटा अँड ॲनिमलिया. नंतर आता फायलम यांचा अँथोफायला, नंतर हा कॉर्डाटा, नंतर क्लास आहे डायकॉटिलेडॉन, नंतर मॅमेलिया, ऑर्डर सॅपिंडेल्स, प्रायमेट्स, फॅमिली आहे अँकार्डियासिस आणि होमिनिडी. नंतर जीनस आहे मॅन्जिफेरा आणि हा आहे होमो आणि स्पेसिस आहे इंडिका आणि हा होमो सॅपियन्स. तर हे त्याचं अशा पद्धतीने हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे आणि हे पूर्ण जे आहे ते प्लांटचं क्लासिफिकेशन आहे. या हे कशानुसार क्लासिफाईड केलं तर हे दाखवलं किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी क्लासिफाय केले. तर 2 मेन, एक क्लास ॲनिमलिया आणि दुसरा एक प्लांट्स. नंतर आता पुढं शेवटी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ऑफ कार्ल्स लिनियस. आता बऱ्याचशा आपण स्पर्धा परीक्षा देतो बघा. तर 5वी आणि 8वीला जी आहे ती शिष्यवृत्ती परीक्षा असते ना, तर त्यामध्ये बरेचसे जनरल नॉलेजवर प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये विज्ञान पण विषयावर विचारले जातात. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे हा कार्ल लिनियसवर. तर हू डिस्कवर that binomial nomenclature system, that is that scientist name is कार्ल लिनियस. लक्षात ठेवा द्विनाम पद्धती जी जी वनस्पतीची किंवा प्राण्यांची कोणी शोधली तर कार्ल लिनियस यांनी काय केलं, हे शोधलेली आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स. आता एक समजा इथे काय 4 स्टुडंट आहे विथ नेम कबीर, किरण, एकाच नाव कबीर, किरण, इन अ क्लासरूम. If you are talking about any one of them, how will you ensure that others know which one of them are talking about without any confusion? We will tell the full name, that is. आता एखादा व्यक्ती बोलतोय मग त्याचं हाच व्यक्ती बोलतोय कशावरून सांगा तर त्याचं आपण काय घेऊ, पूर्ण नाव घेऊ. आता we will tell full name, that is the first name and last name. दिस इज दी सिमिलर टू दी बायनॉमियल नॉमेनक्लेचर. अशाच पद्धतीने एक तर कबीर असेल त्याचं काय सरनेम असेल किंवा किरण असेल की त्याचं सरनेम, अशा पद्धतीने आपण घेऊ ना. असे जे 2 नावं जे घेतो आपण तर यालाच काय म्हटलं आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम जर ओळखायचं असेल तर आपण या बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे नाव दिले त्यावरून आपण तो सांगू शकतो. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे या पृथ्वी तलावर त्या प्रत्येकाचं काय केलं आहे, त्याचं विशिष्ट असं काय केलं आहे, त्याला नाव दिलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. आता या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये 2 भागात त्याचं विभाजन केलं आहे. त्यामध्ये आता बघा कोणकोणते. फर्स्ट पार्ट इज अ जीनस. पहिला पार्ट कोणता आहे, जीनस, आणि सेकंड इज अ स्पीसीज. आता ही जी बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे तर राईट अ शॉर्ट नोट्स ऑन बायनॉमियल नॉमेनक्लेचर ऑफ कार्ल लिनियस. तर तीच बघतोय आपण. तर त्याला 2 नावं कशी दिली आहेत, फर्स्ट नेम इज डिपेंड्स अपॉन द जीनियस आणि दुसरं सेकंड वन इज स्पेसिस. तर असे त्याने दिले. पहिलं जीनसचं नाव दिलं आणि नंतर स्पेसिसचं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम हॅव बीन असाइन्ड बायनॉमियल नेम्स ॲज पर गाईडलाईन्स. आता जी गाईडलाईन काय दिली, 2 नावं असणार, एक जीनसवरून आणि एक सेकंड स्पेसिस. आता त्यालाच काय म्हटलं, गाईडलाईन ऑफ इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. आता ICN इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ही एक संस्था आहे नामकरण पद्धतीची.
तर यावरून ते नावं दिलेली आहेत. तर ऑल दी ऑर्गॅनिझम ऑर स्पेसीज आर सो सिमिलर टू दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिटॅट्स अँड हॅबिट्स. तर सर्व जे प्रजाती आहे सजीवांच्या, तर यामध्ये दे हॅव इरेस्पेक्टिव्ह काही सिमिलरिटीज पण आढळतात आपल्याला विथ रिस्पेक्टिव्ह एकमेकांच्या सापेक्ष, आणि काही आपल्याला काही डिफरन्सेस पण आपल्याला बघायला मिळतात. कशाच्या रिलेटेड? त्यांचा रंग असेल, हाईट, त्यांची उंची असेल, त्यांचं राहण्यास ठिकाण असेल, त्यांच्या सवयी असतील. दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्फ, आणि त्यांची रिप्रोड्यूस होण्याची जी पद्धती त्यामध्ये पण आपल्याला काय बघायला मिळतो, काही सिमिलरिटीज बघायला मिळतात आणि काहीमध्ये काही डिफरन्सेस आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ्स, आणि स्वतःसारखं काय करतात ते इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सजीव निर्माण करतात. फॉर एक्झाम्पल ऑल डॉमेस्टिक कॅट्स इन दी वर्ल्ड बिलॉंग टू दी सेम स्पीसीज. आता काय सांगितलं आहे, ऑल डॉमेस्टिक कॅट्स म्हटलं आहे. डॉमेस्टिक म्हणजे काय? पाळीव म्हणतो ना आपण, पाळीव मांजरी. तर इन वर्ल्ड जगातल्या बिलॉंग टू सेम स्पीसीज, एकाच स्पीसीज प्रजातीमध्ये येतात. द सेम इज ट्रू इन केस ऑफ ॲनिमल लाईक हेन, आणि असेच दुसरे जे ॲनिमल्स आहे, उदाहरणार्थ हेन, कोंबडी असेल, गाय असेल, डॉग असेल, एक्सेट्रा. अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, मेज. आता काही प्राण्यांचे नावं दिलेत आणि काही वनस्पतीचे नावं दिलेत. तर कोंबडी आहे, नंतर काऊ म्हणजे गाय, डॉग म्हणजे कुत्रा, एक्सेट्रा. आणि प्लांट्स लाईक मँगो, व्हीट म्हणजे गहू, आणि मेज म्हणजे मका. तर यांचे पण काय होतात, दीज आर ऑल्सो बिलॉंग टू दी डिफरंट स्पेसीज. तर यांचे पण काय केले आहे, नॉमेनक्लेचर पद्धतीनुसार त्यांचं नामकरण केलं आहे. आता काही पुढं नावं दिलेत बघा. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्लांट अँड ॲनिमलिया क्लासिफाईड बाय दी बायनॉमियल मेथड्स ऑफ नॉमेनक्लेचर. आता लिव्हिंग थिंग्स, तर डॉगचं काय सायंटिफिक नाम आहे, नेहमी लक्षात ठेवा. जर जोड्या लावायला जर आले एक गट आणि बी गट, तर इकडं हे 4 प्राण्यांची देतील आणि इकडं बी ग्रुपमध्ये हे नावं देतील त्यांचे सायंटिफिक नेम. तर त्याच्या जोड्या लावायला आपल्याला सांगतील. तर डॉग आहे, डॉगचं नाव काय आहे सायंटिफिक नेम? कॅनिस ल्युपस फॅमिलिरियस. लक्षात ठेवा. काऊचं नाव आहे बॉस टोरियस. हिबिस्कस रोझा सिनेसिस. आणि जवारचं नाव आहे सॉर्गम बायकोलर. अशा पद्धतीने हे यांची नावं दिली आहेत. अशा पद्धतीने हे प्रकरण संपलं आहे. तर एक जनरल माहिती सांगितली मेंढकाविषयी काय. 29 एप्रिल इज ऑब्झर्व वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हे काय म्हणून आपण साजरा करतो? वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे, जागतिक काय बेंडूक संरक्षण दिन. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट्स. आणि याच्याविषयी काय कायदा आहे का ज्यामुळं त्या कायद्यानुसार आपण बेंडूक मारू शकत नाही, तर तो कोणता आहे? बाय दी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, म्हणजे वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली सजीवांचं संरक्षण. हा एक कायदा केला आहे आपल्या शासनाने किंवा जागतिक लेवलवर जे असेल, WHO ने असेल किंवा एखादी जी संस्था असेल त्यांनी. तर अशा पद्धतीने हे प्रकरण संपलं आहे. याच्यानंतर आता हे प्रकरण तुम्ही सगळे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रकरण व्यवस्थित समजेल. आता याच्यानंतर आपण पुढचं जे प्रकरण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो घेणार आहे. धन्यवाद.